अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवडाभरामध्ये कबनूर नगर परिषद संदर्भातील शासन आदेश जाहीर होईल। या कामी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहिती कबनूरचे उपसरपंच सुधीर लिगाडे यांनी दिली। इचलकरंजी शहरलगत असलेल्या कबनूर गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे। त्याचबरोबर औद्योगिक विस्तारीकरणही वेगाने होत चालले आहे। गावची लोकसंख्या जवळपास 80,000 पेक्षा अधिक असून वाढती लोकसंख्या व औद्योगिक प्रगती विचारात घेता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत। त्यातून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन तक्रारी वाढत चालल्या आहेत। त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यात यावे यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी प्रदीर्घ काळापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता। ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासंदर्भातील आवश्यक ठराव सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने पाठवण्यात आला होता। त्यानुसार नगर विकास विभागाकडे प्रलंबित असलेला नगर परिषदेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे। या संदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चेत येत्या आठवडाभरात कबनूर नगर परिषद संदर्भातील शासनाचा अध्यादेश जाहीर होणार आहे। त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारा कबनूर नगर परिषद करण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासह आवश्यक त्या नागरी सोयी सुविधा उपलब्ध होऊन नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याही कायमस्वरूपी निकालात निघणार आहेत, असेही सुधीर लिगाडे यांनी सांगितले। या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, मधुकर मणेरे, समीर जमादार, प्रदीप मणेरे, विद्यासागर चराटे, भाजप कबनूर अध्यक्ष बबन केटकाळे, बीडी पाटील, सिद्धार्थ इंगवले आदी उपस्थित होते। नमस्कार। कबनूर नगर परिषद होणार का नाही होणार याच्या संबंधीच्या खूप चर्चा आहेत, पण आम्ही स्पष्टपणानं सांगितलं होतं जिल्हा परिषद पंचायत समित्या झाल्याच्या नंतर कबनूरची ग्रामपंचायत म्हणून निवडणूक होणार नाही, नगर परिषद बनवूनच निवडणूक होईल। नगर परिषद करण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये सन्माननीय उच्च न्यायालयाच्या समोर हा विषय तिथं आला होता, काही लोकांनी रीट केलं होतं, त्यावर सुद्धा निर्णय झाला आहे 8 महिन्यामध्ये नगर परिषद कार्यान्वित व्हायला पाहिजे, नगर परिषद निर्माण व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा आदेश सन्माननीय नामदार उच्च न्यायालयाने दिलेला आहे। तोही राज्य सरकारकडे आलेला आहे। मी काल प्रत्यक्ष राज्य सरकारच्या तिथल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भेटलो, सगळी चर्चा केली। त्यांची नगर परिषद करण्याच्या संबंधीची तयारी सुरू झालेली आहे। हे काम प्रत्यक्षामध्ये पुढे चाललं आहे। सन्माननीय सचिव नगर विकास हे सोमवारपर्यंत मुंबईत नव्हते, सोमवारी आल्यानंतर त्यांची सही होऊन माननीय नामदार उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या सहीला ते काम जाईल। तिथनं सही झाल्याच्या नंतर इमिजिएट नगरपालिकेच्या कामाला गती येईल। इलेक्शन कमिशनकडनं राज्य सरकारकडं हा विषय नगर परिषद करावा म्हणून जाईल। त्यांची मान्यता घेऊन रितसर नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील। नगर परिषदेची वॉर्ड रचना नंतरचं काय असेल ते त्यांच्या कार्यक्रमानुसार पुढची कार्यवाही होईल, पण नगर परिषद होणार हे 100% आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा आहेत, उलटसुलट त्याच्यावर कॉमेंट्स यायला लागलेत, म्हणून लोकांच्या माहितीसाठी सांगतोय कबनूरची आता ग्रामपंचायत म्हणून निवडणूक होणार नाही। आत्ताची येणारी निवडणूक ही कबनूरची नगर परिषद म्हणून होईल हा विश्वास सगळ्यांना मिळेल। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।